शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत 21 जानेवारीला सुप्रीम सुनावणी। शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचा याचा निर्णय होणार। राज्यातल्या 29 महानगरपालिकांमधील महापौर पदाच्या आरक्षण सोडतीबाबत लवकरच निर्णय। नगरविकास विभागानं अधिकृत पत्र केलं जारी। 22 जानेवारीला सकाळी 11 वाजता सोडत काढली जाणार। मुंबईमध्ये महापौर महायुतीचाच होणार। विरोधक संभ्रम पसरवतात। उपमुख्यमंत्री शिंदेंनी केले स्पष्ट। जिथं महायुती म्हणून लढलो तिथं महापौर महायुतीचाच। एकनाथ शिंदेंच्या नव्या वक्तव्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या। शिवसेनेच्या निर्णयामध्ये बदल। नगरसेवक कोकण भवनमध्ये आजऐवजी उद्या जाणार। गटनेताही उद्या जाहीर होण्याची शक्यता। शिंदेंना शह देण्यासाठी भाजप ठाकरेंच्या पाठीशी। ठाकरे गट भाजपमध्ये पडद्याआड चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती। देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये कोणतीही चर्चा नाही। मुंबईच्या महापौर पदावरील चर्चेसंबंधी ठाकरेंच्या शिवसेनेकडून राऊतांचा खुलासा। भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना मुंबई बाहेर न जाण्याच्या सूचना। पुढच्या 8 ते 10 दिवसात महापौर निवड होण्याची शक्यता। मुंबई पालिकेमध्ये भाजपचा महापौर झाला तर मुंबई शोकसागरात बुडेल। संजय राऊतांचा टोला। अनिशा माझगावकर यांनी घेतली संदीप देशपांडेंची भेट। अनिशा यांनी मनसेमधून बंडखोरी करत लढवली होती अपक्ष निवडणूक। प्रशांत जगताप यांनी घेतली हर्षवर्धन सपकाळ यांची भेट। नगरसेवक प्रशांत जगताप यांचं सपकाळांनी केलं अभिनंदन। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा सत्कार। दानवेंकडून राशीद मामूनसह विजयी नगरसेवकांचा सत्कार। ठाण्यामध्ये भाजपला 2 वर्षांसाठी महापौर पद द्या। आमदार निरंजन डावखरेंची मागणी। दिलेला शब्द पाळला नाही तर विरोधी बाकावर बसण्याचा दिला इशारा। सिंधुदुर्गामध्ये परिषद पंचायत निवडणुकीत भाजप शिवसेना एकत्र। महायुती जाहीर होताच नाराजी नाट्य सुरू। भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे। जुन्नर तालुक्यात 2 राष्ट्रवादींसह ठाकरे गटाची आघाडी। परिषद आणि पंचायत निवडणुकीत पवार ठाकरे एकत्र। दोन्ही राष्ट्रवादी घड्याळ आणि ठाकरे मशाल चिन्हावर लढणार। भिवंडीमध्ये माजी महापौर विलास पाटील यांच्या बंगल्यावर दगडफेक। भाजप आमदार महेश चौगुलेंच्या समर्थकांनी हल्ला करत दगडफेक केला। काचेच्या बॉटल्स फेकल्याचा आरोप। महायुतीचा महापौर होताच कुणाचे नगरसेवक नॉट रिचेबल होतात ते पाहत रहा। उदय सामंतांचा उद्धव ठाकरेंना टोला। दोन महिन्यांपासून पैसे न मिळाल्यानं लाडक्या बहिणी संतापल्या। हिंगोलीतल्या लाडक्या बहिणी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या।